श्रोतेहो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये मराठी साहित्याची पहाट ही मालिका गेले 12 दिवस आपण ऐकत होतो. आज ऐकूया समारोपाचा भाग सुनंदा भोसेकर यांच्याकडून. मराठी साहित्याच्या आरंभापासून पुढची 5 शतकं ही संत साहित्याची आहेत. संत, पंत आणि तंत या साहित्य परंपरांपैकी संत ग्रंथकार मोठ्या संख्येने आहेत. आशय आणि रचना सौंदर्य या दोन्ही निकषांवर संत साहित्य अव्वल दर्जाचं आहे. सामाजिक दृष्टीने त्यांनी भागवत धर्माचा झेंडा उभारून जातीपातींच्या निर्मूलनाला, स्त्रियांसह सर्व वर्णांच्या मुक्तीला चालना दिली. आजही महाराष्ट्राची मनोभूमी समाज सुधारणेला अनुकूल आहे याचं श्रेय मराठीच्या आरंभकाळी केलेल्या या पायाभरणीला जातं. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांपासून निळोबारायांपर्यंत मराठीला संतांच्या मांदियाळीचा आधार लाभला आहे. या मालिकेत बोलताना संतांच्या मोठ्या ग्रंथांऐवजी काही परिचित अपरिचित संतांविषयी, त्यांच्या ग्रंथांविषयी बोलायचं ठरवलं. याचं एक कारण म्हणजे त्यांचा पुन्हा जागर व्हावा हे तर आहेच, पण त्याचबरोबर मराठीच्या विशाल उपजाऊ भूमीचा परिचय व्हावा, परंपरेची यथार्थ जाणीव व्हावी हेही आहे. संतांच्या भूमिकेच्या मूळ आशयाचे अपहरण होणार नाही याचे भान बाळगायला हवे. ज्ञानेश्वरांपासून सर्व संतांनी संस्कृतच्या प्रभावाला आव्हान दिले. संस्कृतमध्ये कडिकुलुपात बंद असलेले ज्ञान त्यांनी मराठीतून बहुजनांपर्यंत आणलं. मराठीचा अभिमान बाळगला. अमृताशी पैजा जिंकण्याची महत्त्वाकांक्षा बाळगली. संस्कृतवाणी देवे केली तरी प्राकृत काय चोरापासोनी झाली असे विचारण्याची बंडखोरी दाखवली. ज्ञानेश्वरांना अभिमानाने बडा बंडवाला म्हणतात. त्यांनी पंढरीच्या वाळवंटात समतेच्या बंडाचे निशाण फडकवले. आध्यात्मिक लोकशाहीची ध्वजा उभारली. या संतमेळ्यात नामदेव शिंपी, नरहरी सोनार, गोरा कुंभार, सावता माळी, सेना न्हावी, रोहिदास, चोखामेळा अशी 18 पगड जातींची मंडळी होती. मुक्ताबाई, जनाबाई, सोयराबाई, कान्होपात्रा अशा बायाही होत्या. पुढची 5 शतके हा पोहा चालतच राहिला. संतांनी आपले विचार मांडण्यासाठी मराठीतून प्रासादिक रचना केली, लोकशिक्षण केले. बहुतेक संत हे अभिजनांनी वाळीत टाकलेले, बहुजनांमध्ये जन्मलेले, त्यांच्या सामाजिक आर्थिक परिस्थितीची जाणीव असलेले होते. बुडती हे जन देखवेना डोळा असा हा कळवळा आहे. ते बहुजनांच्या भाषेत बोलत होते. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले ही संतत्वाची खूण, आणि दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणि दासी ही त्यांची मूल्यकल्पना आहे. मराठी लोकमानसावर भागवत धर्माचा प्रभाव अद्यापही टिकून आहे. या प्रभावातून मराठी माणसाची नैतिक जडणघडण झाली आहे. संतांची शिकवण पिढ्यानपिढ्या समाजाच्या सर्व थरांमधून झिरपत गेली आहे. आता नव्याने उभ्या राहू पाहणाऱ्या समतावादी चळवळींना बळ देत आहे. संतांनी लोकभाषेतून विचार मांडले. त्यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक लोकसंस्कृतीतले रूढ कलाप्रकार वापरले. संत एकनाथांची भारुडे हे याचं उत्तम उदाहरण आहे. लोकांना सहजपणे म्हणता येतील, गाता येतील असे त्यांच्या परिचयातले साहित्याचे छंद प्रकार वापरले. लोकगीतांचे माध्यम वापरले. अभंग, ओव्या, गवळणी, विराण्या लिहिल्या. ते कधी पांगुळ, वासुदेव झाले, भराडी, बहुरूपी, गोंधळी झाले आणि त्यांनी समतेचा गोंधळ घातला. शेंद्री हेंद्री दैवतांची पूजा करू नका म्हणून सांगितले. नवसे कन्या पुत्र होती तो का कारणे लागे पती, ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करोनी म्हणती साधू, अंगी लावूनिया राख, डोळे झाकुनी करती पाप असे प्रश्न विचारले. आज पुन्हा एकदा या वारशाची आठवण व्हावी म्हणून हा प्रपंच. रामकृष्ण हरी. मराठी साहित्याची पहाट या मालिकेचा समारोपाचा भाग आत्ताच आपण ऐकला. वक्त्या होत्या सुनंदा भोसेकर. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रोहिणी पाटील यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. आणि याचबरोबर ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.